हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या ह्याच्यात आपण पाहिलं असेल की क्वेश्चन बेस ऑन द नंबर्स 1 to 100 हा लेसन आपण कंप्लीट केला आणि आज आपण नवीन लेसन स्टार्ट करत आहोत, इवन अँड ऑड नंबर. आता इवन आणि ऑड नंबर म्हणजे काय ते याविषयी मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन मागच्या भागात पण दिलेली आहे. तरी पण आज या लेसनमध्ये आपण पूर्ण जी काय इन्फॉर्मेशन, सगळी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे ती आज आपण पाहणार आहोत. लेसनचं नाव आहे इवन अँड ऑड नंबर. आता पहिला पॉईंट, जेवढे पॉईंट दिलेले आहेत या ठिकाणी तेवढे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. इवन नंबर्स, बघा, नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 आर इवन नंबर्स. या ठिकाणी पहिला पॉईंट बघा, नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 आर इवन नंबर्स. इवन नंबर्स हॅव एनी ऑफ द डिजिट 0, 2, 4, 6, 8 इन देअर युनिट प्लेसेस. आता जेवढे 2 ने डिव्हिजिबल आहेत त्याला आपण काय बोलतो, इवन नंबर. 2 ने डिव्हिजिबल म्हणजे आपण काय करू शकतो या ठिकाणी, आता हा 12 नंबर घेतला तर 2, 6, 12 म्हणजे हा काय झाला, तर 12 नंबर काय, 12 ही संख्या काय आहे तर इवन नंबर आहे. म्हणजे जेवढे नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत त्या ठिकाणी आपण 16 घेऊ. 2 8 16 या ठिकाणी काय आहे तर 16 हा पण काय आहे तर इवन नंबर आहे. आपण 8 घेऊ. 2 4 8 या ठिकाणी 8 पण इवन नंबर आहे. म्हणजे जेवढ्या संख्येला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता ते सगळे नंबर काय आहेत तर इवन नंबर आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू. मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार, या ठिकाणी लिहून देणार नाही आहे सगळं, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. इवन नंबर्स हॅव एनी ऑफ द डिजिट 0, 2, 4, 6, 8 इन देअर युनिट प्लेसेस. आता मी तुम्हाला हे मागच्या भागात पण लिहून दिलेलं आहे. 0, 2, 4, 6 आणि 8 जर कोणत्याही संख्येच्या युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी, समजा हा 20 नंबर आहे तर एकक स्थानी 22, 34, त्याच्यानंतर 66, 48 एकक स्थानी जर तुम्हाला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतील तर ती संख्या काय झाली तर इवन झाली. बघा, 0, 2, 4, 6, 8 युनिट या ठिकाणी तुम्हाला दिसते की सगळे युनिट प्लेसला काय आहे तर 0 या संख्या तुम्हाला दिसते. 0, 2, 4, 6, 8 जर युनिट स्थानी जर तुम्हाला 0, 2, 4, 6, 8 या कोणताही नंबर घ्या, मग तो 3 डिजिट नंबर असून दे किंवा 4 डिजिट 5 डिजिट किती नंबर असून दे, त्यांच्या जर युनिट स्थानी तुम्हाला हे नंबर दिसले युनिट प्लेसला तर तुम्ही त्याला काय बोलायचं आहे, तो इवन नंबर आहे. पाठांतर काय, 0, 2, 4, 6, 8. या ठिकाणी बघा, पुन्हा एकदा वाचून दाखवते. इवन नंबर्स हॅव एनी ऑफ द डिजिट 0, 2, 4, 6, 8 इन देअर युनिट प्लेसेस. कोणत्याही इवन नंबरच्या युनिट प्लेसला काय दिसणार तुम्हाला, हे जे नंबर आहे 0, 2, 4, 6, 8, मग तो ओळखायचा की तो काय तर इवन नंबर आहे. पुढे आपण ऑड नंबर बघू. पुढे ऑड नंबर, या ठिकाणी मी लिहून ठेवते 0, 2, 4, 6, 8 हे जर तुम्हाला कोणत्याही संख्येच्या युनिट स्थानी दिसले तर तो संख्या काय झाली तर इवन नंबर झाली. त्याच्यानंतर आपण ऑड नंबर बघू. ऑड नंबर्स आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघणार आहोत. नंबर्स दॅट लिव्ह अ रिमाइंडर 1 व्हेन डिवायडेड बाय 2 आर ऑड नंबर. ऑड नंबर्स हॅव एनी ऑफ द डिजिट 1, 3, 5, 7 इन देअर युनिट प्लेसेस. नंबर्स दॅट लिव्ह अ रिमाइंडर, ज्या ठिकाणी शिल्लक 1 राहतो. आता समजा जर तुम्ही या ठिकाणी आपण 2, 7, 40 या ठिकाणी तुम्हाला शिल्लक काय दिसते, बाकी काय राहते 1 राहते, म्हणजे रिमाइंडर काय राहतं या ठिकाणी तर 1. म्हणजे हा काय झाला 15, हा काय झाला तर ऑड नंबर झाला. त्याच्यानंतर आपण अजून बघू, अजून काय सांगितलंय, ज्या संख्येच्या कोणतीही संख्या घ्या 1, 3, 5, 7, 9 युनिट स्थानी जर तुम्हाला हे नंबर दिसले, समजा 31, 43, 55 कोणतीही संख्या घ्या तुम्ही, 67, 79 या ठिकाणी तुम्हाला 1 आता युनिट स्थानी दिसते 1, 3, 5, 7, 9 असे जर नंबर तुम्हाला दिसले, हे पार्टच करून ठेवायचं. इवन नंबर असेल तर तुम्हाला युनिट स्थानी काय दिसणार तर 0, 2, 4, 6, 8 आणि ऑड नंबर असेल तर 1, 3, 5, 7 1, 3, 5, 7 आणि 9 अशा जर नंबर तुम्हाला दिसले युनिट स्थानी तर तुम्ही त्याला काय बोलायचं आहे, तो काय आहे तर ऑड नंबर आहे. तो मग किती बघा या ठिकाणी 311 असेल,
443 या ठिकाणी असे जरी नंबर असले, किती अंकी पण असून देत, या ठिकाणी किती आहे तर 3 डिजिट नंबर आहे, हा पण 3 डिजिट 4 डिजिट, त्याच्यात तुम्हाला युनिट प्लेसला काय दिसेल तर 1, इथे 3 आहे, 1 आहे, म्हणजे आपण ओळखू शकतो की हा नंबर कोणता आहे तर ऑड नंबर आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. हे आता मी मागच्या भागात पण तुम्हाला जास्त इथे सांगत नाही, तुम्हाला मागच्या भागात पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे, तरी पण या लेसनमध्ये आहे ते सगळं, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देते की 1 3 5 7 9 अशा हे जर डिजिट तुम्हाला युनिट प्लेसला दिसले एखाद्या संख्येचे तर तो नंबर काय असणार आहे तर ऑड नंबर असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबर पॉईंट बघा. द डिफरन्स बिटवीन एनी 2 कन्सिक्युटिव्ह इवन नंबर इज 2. आता कोणताही जर द डिफरन्स बिटवीन एनी 2 कन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स इज 2, कोणत्याही 2 कन्सिक्युटिव्ह इवन नंबर किंवा ऑड नंबर असेल तर त्याच्यातला डिफरन्स काय असतो तर 2 असतो. त्याच्यानंतर आता या ठिकाणी मी लिहून ठेवते द डिफरन्स बिटवीन एनी 2 consecutive even or odd number is two. आता द डिफरन्स बिटवीन एनी 2 कन्सिक्युटिव्ह नंबर इवन और ऑड नंबर इज 2. आता कन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता जर मी या ठिकाणी समजा पहिला इवन नंबर मी 6 घेते आणि त्याच्यानंतर पुढचा कोणता कन्सिक्युटिव्ह येणार इवन तर 8 येणार. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी 8 मधून 6 जर मायनस केला तर डिफरन्स काय येणार आहे तुमचा या ठिकाणी 2 येणार आहे. बघा या ठिकाणी जर 8 मायनस 6 असं जर तुम्ही लिहिलात तर आन्सर म्हणजे हे काय 6 आणि 8 काय आहे तर इवन कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत. मग याच्यातला डिफरन्स काय येतो तर 2 येतो. समजा आपण काय घेतलं 9 आणि या ठिकाणी 7 आणि 9 घेऊ, म्हणजे 9 मायनस 7 काय येतो, हे दोन्ही काय आहेत तर ऑड नंबर आहेत. या ठिकाणी मी दाखवलं पहिलं ते हे काय तर इवन नंबर आहे, त्याच्यातला डिफरन्स काय 2 आहे. तसंच जर तुम्ही दोन्ही ऑड नंबर घेतले, ऑड नंबर पण कन्सिक्युटिव्ह, तर काय या ठिकाणी 9 मायनस 7 इज इक्वल टू 2 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 4 नंबर हे सगळं तुम्ही पाठांतर करायचं. द डिफरन्स बिटवीन एनी 2 कन्सिक्युटिव्ह इवन और ऑड नंबर इज 2. पुढे बघू आपण 4 नंबरचा पॉईंट. द सम ऑफ 2 इवन नंबर इज ऑलवेज अन इवन नंबर. कोणतेही जर 2 तुम्ही इवन नंबर घेतलात आणि त्यांचं जर सम केला तर त्याचा आन्सर हे नेहमी इवन नंबर असणार आहे. या ठिकाणी आपण 2 इवन नंबर घेऊ. 4 + 6 इज इक्वल टू 10. हा पण आता हा 4 काय आहे तर इवन नंबर आहे आणि 6 पण काय आहे इवन नंबर. याचं जर तुम्ही ॲडिशन केलं तर आन्सर काय येते 10. म्हणजे 10 हा पण काय झाला तर इवन नंबर. बघा काय सांगितलं द सम ऑफ 2 इवन नंबर इज ऑलवेज अन इवन नंबर. या ठिकाणी हा पण काय आहे तर इवन आहे प्लस इवन इज इक्वल टू इवन. म्हणजे इवन दोन्ही जर नंबरचं इवन नंबरचं तुम्ही ॲडिशन केलं सम केलं तर आन्सर हे तुमचं काय येणार आहे इवनमध्येच येणार आहे. त्यानंतर आपण पुढे बघू. पहिला पॉईंट 4 मधला. आता सेकंड बघू आपण. द सम ऑफ 2 ऑड नंबर इज ऑलवेज अन इवन. आता कोणतेही जर तुम्ही ऑड नंबर घेतलात तर त्याचा सम काय येणार आहे आपण बघू. या ठिकाणी ऑड नंबर घेते मी 7 + 7. या ठिकाणी आन्सर काय आलं 7 + 7 40. म्हणजे हे दोन्ही काय आहेत तर हा पण ऑड आहे हा पण ऑड आहे. आन्सर काय आलं तुमचं इवनमध्ये आलं. हे लक्षात घ्यायचं की 2 जर ऑड नंबर असतील आणि त्याचं जर ॲडिशन तुम्ही केलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे तर इवनमध्येच येणार नाही. या ठिकाणी काय घेतलं आपण दोन्ही पण इवन नंबर आहेत. इवन नंबरचं दोन्ही इवन नंबरचा आन्सर काय आलं आहे तर इवनमध्येच आलं आहे. या ठिकाणी आपण दोन्ही ऑड नंबर घेतले. ऑड नंबरचा आन्सर कधी काय येतं तर इवनमध्ये येतं. अजून आपण बघू. आता या ठिकाणी मी 3 + 5 सोपे नंबर घेते. 3 + 5. आता 3 पण काय आहे तर ऑड आहे आणि 5 पण काय आहे तर ऑड आहे. मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दिले इवन आणि ऑड कसं ओळखायचं ते.
मग याचा आन्सर काय आलं 8 हे काय आलं तर इवन मध्ये आलं. बघा दोन जेव्हा ऑड नंबर असतात आणि आपण जेव्हा त्यांचं ॲडिशन करतो सम करतो तेव्हा त्याचं आन्सर हे नेहमी इवन मध्येच येतं. अशा प्रकारे याच्यातले 2.4 मधले मी तुम्हाला सांगितलं. आपण पुढे जाऊ. आता ह्याच्यातलं तिसरा पॉईंट बघू आपण काय आहे तो. The sum or difference of an odd number and an even number is always an odd number. आता आपण काय बघितलं या ठिकाणी पहिलं काय बघितलं the sum of two odd numbers आणि sum of two even number हे मी एक्सप्लेन केलं त्याचं आन्सर कसं येतं ते. आता आपण काय बघू the sum or difference on an odd number and an even number is always an odd number. आता जर या ठिकाणी मी काय घेते एक ऑड नंबर घेते आणि एक इवन घेते. आता ह्याचं जर तुम्ही ॲडिशन केलं तर याचा आन्सर काय येणार 9 + 6 काय होतं तर 15 होतं. आता 9 हा काय आहे तर ऑड आहे मी लिहिते या ठिकाणी आणि या ठिकाणी 6 हा काय आहे तर इवन आणि याचा आन्सर कशात आला आहे तर ऑडमध्ये आला. तर 15 हा काय झाला तर ऑड नंबर झाला. म्हणजे एक ऑड नंबर प्लस एक इवन नंबर जर तुम्ही केला तर त्याचा आन्सर काय येणार आहे नेहमी ऑडमध्येच येतं. त्याच्यानंतर पुढे बघू आपण कोणताही नंबर घ्या तुम्ही. आता मी एकच या ठिकाणी दाखवला अजून मी एक घेते या ठिकाणी समजा मी 7 घेतला प्लस 4. आता एक मी या ठिकाणी हा ऑड झाला 7 आणि 4 हा काय झाला तर इवन झाला. ह्या दोघांचं ॲडिशन जेव्हा तुम्ही सम कराल तेव्हा आन्सर 7 + 4 काय येणार तर 11. म्हणजे जे आन्सर येतं ते काय आहे तर ऑड नंबर आहे या ठिकाणी. हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा काय सांगितलेलं आहे ते. अजून आपण डिफरन्स बघू. एक इवन नंबर घेऊ आणि एक ऑड नंबर घेऊ. मी या ठिकाणी हेच पहिलं घेते की या ठिकाणी आपण डिफरन्स म्हणजे मायनस करायचा. आता या ठिकाणी हा झाला ऑड नंबर मायनस इवन इज इक्वल टू आन्सर तुमचं काय येणार आहे तर ऑडमध्ये येणार आहे. तोच या ठिकाणी पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे बघा. द सम ऑर डिफरन्स ऑफ एन ऑड एक ऑड नंबर आणि एक इवन नंबर इज ऑलवेज एन ऑड नंबर. त्याचा आन्सर हे तुम्हाला काय दिसणार तर ऑडमध्येच येणार आहे. इथे पण आपण काय घेतलं इथे सम केलं एक ऑड घेतला आणि एक इवन घेतला आणि या ठिकाणी आपण काय केलं पुढे की एक या ठिकाणी ऑड घेतला आणि एक इवन नंबर घेतला आणि तो काय केला तर मायनस केला. मायनस केल्यावर आन्सर आपलं काय आलं तर ऑड नंबरमध्ये आलं. पुढे बघू आपण अजून याच्यातलं मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. एक आपण ऑड नंबर घेऊ आणि एक इवन नंबर घेऊ आणि ते मायनस करू नंबर. आता या ठिकाणी मी काय घेते तर आपण या ठिकाणी 5 घेऊ. 5 - 2 हा 5 हा काय झाला तो ऑड झाला नंबर आणि 2 हा काय झाला तर इवन झाला. मग ह्याचं जे आन्सर येईल ते काय येणार आहे तर ऑडमध्येच येणार. तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता. मी या ठिकाणी सगळे छोटे छोटे नंबर घेतले म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी. आपण काय करतो पहिले लहान नंबरपासून प्रॅक्टिस करतो. जसं आपण एक्झरसाइज सॉल्व करू तसं तसं तुम्हाला तुमच्या अजून लक्षात येईल. आता त्याच्यानंतर पुढे बघा 4 नंबर. आता हे आपलं 3 नंबरपर्यंत झालं. 4 नंबर बघू. द प्रॉडक्ट ऑफ 2 इवन नंबर इज ऑलवेज एन इवन नंबर. प्रॉडक्ट म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी मल्टिप्लिकेशन. कोणतेही जर तुम्ही 2 इवन नंबर घेतलात तर आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे तर इवनमध्येच येणार आहे. आपण बघू या ठिकाणी कोणतेही मी 2 या ठिकाणी 4 × 6 इज इक्वल टू काय होणार तर 24. 6 आता या ठिकाणी हा काय आहे तर इवन आहे मल्टिप्लाय इवन नंबर इज इक्वल टू आन्सर काय आलं तुमचं इवनमध्येच आलं. जर तुम्ही कोणतेही 2 नंबर इवन नंबर घेतलात आणि जर त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येणार आहे इवनमध्येच येणार आहे. कोणत्याही पुढचं आपण घेऊ. एक मी या ठिकाणी 6 घेते मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 6 8 × 48 हा इवन आहे 6 मल्टिप्लाय इवन 8 इज इक्वल टू इवन. आन्सर काय आलं तुमचं इवनमध्ये. कोणतेही तुम्ही 2 इवन नंबर घ्या आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करा आन्सर हे नेहमी काय येणार आहे तर इवनमध्येच येणार आहे. आपण पुढे बघू त्याच्यानंतर काय सांगितलं. द प्रॉडक्ट ऑफ 2 ऑड नंबर इज ऑलवेज एन ऑड नंबर. कोणतेही जर तुम्ही 2
ऑड नंबर घेऊन जर त्याचं मल्टिप्लिकेशन केला तर त्याचा आन्सर हे नेहमी ऑडमध्येच येणार आहे. बघू आपण पुढे. मी सगळे पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते की तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सगळं नोट डाऊन करायचं आहे. बुकमध्ये पण दिलेलं आहे, पण जर तुम्ही याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केला तर तुमच्या लक्षात येईल इथे काय सांगितलेलं आहे ते. पुन्हा एकदा वाचून दाखवते. द प्रॉडक्ट, हाय नंबरचा पॉईंट या ठिकाणी. द प्रॉडक्ट ऑफ टू ऑड नंबर इज ऑलवेज अन ऑड नंबर. आपण आता कोणती ऑड नंबर घेऊ. मी या ठिकाणी 7 घेते. 7 मल्टिप्लाय 9. आता हा काय तर ऑड आहे. मल्टिप्लाय ऑड नंबर. आन्सर 7 9चं काय येणार आहे तर 63. म्हणजे हे आन्सर 3 काय आहे. आपण युनिट प्लेसचा नंबर बघायचा. 3 हा काय तर ऑड नंबर आहे, म्हणजे अर्थातच 63 काय झाला तर ऑड नंबर झाला. या ठिकाणी आपण काय घेतलं 7 मल्टिप्लाय, दोन्ही पण ऑड नंबरचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे ऑडमध्येच. आन्सर जे येईल ते ऑडमध्येच येणार. अजून आपण बघू या ठिकाणी 3 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू 50. म्हणजे 3 हा काय झाला तर ऑड झाला. मल्टिप्लाय ऑड इज इक्वल टू आन्सर तुमचं कशात आलं ऑडमध्येच आलं. हा तुमचा 5वा पॉईंट मी एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर आपण 6 नंबर बघू काय सांगितलेलं आहे ते. द प्रॉडक्ट ऑफ एन ऑड नंबर अँड इवन नंबर इज ऑलवेज एन इवन नंबर. आता या ठिकाणी एक ऑड नंबर घ्यायचा आणि एक इवन नंबर घ्यायचा. बघू आपण या ठिकाणी. मी या ठिकाणी पहिला एक ऑड नंबर घेते. मल्टिप्लाय आपण काय करू एक इवन नंबर घेऊ. ऑड मल्टिप्लाय इवन. आन्सर बघा आपलं कशात येणार ते 5 4 20. आन्सर कशात आलं तुमचं इवनमध्ये. एक जर ऑड नंबर असेल आणि एक इवन नंबर असेल त्याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलात तर काय आन्सर येणार आहे तर त्याचा आन्सर इवनमध्ये येणार आहे. बघा काय सांगितलं. द प्रॉडक्ट ऑफ अन ऑड नंबर अँड इवन नंबर इज ऑलवेज एन इवन नंबर. आपण दुसरं बघू. अजून मी एक या ठिकाणी काय करते पहिला. आता या ठिकाणी पहिले इवन घेते. इवन नंतर ऑड घेते. इवन आता हा काय आहे तर 6 चा इवन आहे आणि 3 ऑड आहे. याचं जरी मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर काय येणार आहे 6 3 18. म्हणजे हे आन्सर कशात काय झाला हा 18 हा नंबर काय आहे तर इवन आहे, कारण याच्या युनिट प्लेसला काय आहे तर 8 आहे, म्हणजे तो नंबर इवन झाला. अजून आपण एक एक्झाम्पल बघू या ठिकाणी मी 8 घेते आणि दुसरा एक इवन नंबर घेते. 8 हा काय झाला ऑड झाला. मल्टिप्लाय इवन नंबर आन्सर 16 इज हे पण काय झालं तर हा काय आला 16 हा इवन नंबर. 6 युनिट प्लेसला म्हणजे तो काय आहे युनिट प्लेसला जेव्हा 0 2 4 6 8 हे नंबर दिसतील तेव्हा तो नंबर ओळखायचा की तो इवन आहे. त्यामुळे जेव्हा आपण एक या ठिकाणी काय घेतला या ठिकाणी आपण दोन्ही पण काय झाले आपले इवन झालेले आहेत. आपण एक या ठिकाणी मी 9 घेते. 9 2 18. चुकून मी या ठिकाणी काय घेतलेलं तर इवनच नंबर झालेला. आता 9 ऑड घेतला. मल्टिप्लाय 2 9 2 18. म्हणजे एक ऑड नंबर आणि एक इवन नंबर. आन्सर नेहमी काय येणार आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर इवनमध्येच येणार. अशा प्रकारे आपण काय केलं तर या ठिकाणी जे 4 मधले जे 6 पॉईंट होते तेवढे आपण एक्सप्लेन केले. आपण 5 नंबर बघू काय सांगितलेलं आहे ते. पुन्हा रिव्हिजन करायचं आहे याचं तर तुमच्या लक्षात येईल. हाय नंबरचा लास्ट पॉइंट. द सम ऑफ 5 consecutive odd or even number is equal to 5 times the middle number. आता हे मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवते. द सम ऑफ 5 consecutive number, consecutive odd or even number. आता कोणतेही तुम्ही 5 consecutive odd नंबर घ्या आणि इवन नंबर घ्या इज इक्वल टू 5 टाइम्स द मिडल नंबर. मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देऊनच या ठिकाणी हा 5वा पॉईंट एक्सप्लेन करते. मी काय करते पहिले काय करते तर या ठिकाणी 5 consecutive odd नंबर घेते. 5 consecutive odd नंबर आपण बघू. 5 consecutive odd नंबर 3. आता consecutive odd नंबर आपण 3च्या पुढचा ऑड नंबर कोणता येणार आहे तर 5. नंतर कोणता येणार आहे 7. असे आपल्याला टोटल किती घ्यायचे आहेत तर 5 कोणते 5 घ्यायचे आहेत. पण consecutive हवेत ते 9 त्याच्यानंतर 11. आता या ठिकाणी बघा 3च्या पुढचा ऑड नंबर कोणता आहे तर 5.
11 आहे. ह्याचं जर आपण ॲडिशन केलं तर आन्सर काय येणार मला सांगा. 3 + 5 प्लस या ठिकाणी बघा पहिलं वाचून एकदा पुन्हा दाखवते. द सम ऑफ 5 कन्सिक्युटिव्ह ऑड ऑर इवन नंबर इज इक्वल टू 5 टाइम्स द मिडल नंबर. या ठिकाणी मिडल नंबर कोणता आहे तर 7 आहे. आता ह्याचं जर तुम्ही ॲडिशन केला 5 + 3 8 8 + 7 15 त्याच्यानंतर या ठिकाणी 15 + 11 या ठिकाणी 26 झालं आणि या ठिकाणी 35. या सगळ्याचं जर ॲडिशन केला तर टोटल तुम्ही करून बघू शकता. या ठिकाणी त्याचं ॲडिशन किती होणार 35. आता मिडल नंबर कोणता आहे तर 7. 7ला जर तुम्ही 5 ने मल्टिप्लाय केला तर आन्सर काय येणार 35. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे द सम ऑफ 5 कन्सिक्युटिव्ह ऑड ऑर इवन नंबर इज इक्वल टू 5 टाइम्स द मिडल नंबर. आता हा मिडल नंबरच्या 5 टाइम्सच तुमचा आन्सर येत आहे ना. 7 5 = 35. मिडल नंबर कोणता आहे याचं सगळ्याचे ॲडिशन हे सगळे कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर आहे. याचं ॲडिशन किती झालं तर टोटल 35 झालं आणि मिडल नंबर कोणता आहे तर 7 आहे. 7च्या 5 टाइम्स कोणतेही तुम्ही कन्सिक्युटिव्ह या ठिकाणी ऑड नंबर घ्या. 5 फक्त 5 ऑड नंबर घ्यायचे. त्याचा मिडल नंबर घ्यायचा कोणता असेल तो जो काही असेल तो आणि त्याचं 5 टाइम्स काय असणार आहे त्याचा आन्सर असणार आहे. जे काय तुमचं ॲडिशन असणार ते मिडल नंबरच्या 5 टाइम्स असणार. अजून काय पुढे सांगितलं आत्ता आपण काय केलं या ठिकाणी तर हे जे घेतले ते ऑड घेतले. आता आपण काय करू तर इवन घेऊ. या ठिकाणी इवन सोपे सोपे आपण नंबर घेऊ. 2 4 2 + 4 + 6 त्याच्यानंतर 8 आणि 10. आता ह्याचं सगळ्याचं काय करायचं हे आपण बघितलं ते कशाचं बघितलं तर ऑड. या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहिते आणि हे आपण सगळे घेतले आहेत ते इवन नंबर. आता याचं आपण ॲडिशन करू. 4 × 2 = 6 6 + 6 12 12 + 8 20 20 + 10 30. या ठिकाणी आता मिडल नंबर कोणता आहे तर 6 आहे. म्हणजे जर 6च्या 5 टाइम्स 6 5 = 30. आता बघा या ठिकाणी जो पॉईंट त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे तसंच मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवलं. द सम ऑफ 5 कन्सिक्युटिव्ह ऑड पहिला आपण ऑड नंबरचं बघितलं. कन्सिक्युटिव्ह ऑड ऑर इवन नंबर इज इक्वल टू 5 टाइम्स द मिडल नंबर. या ठिकाणी पण तसंच. आता मिडल नंबर या ठिकाणी 7 आहे. आन्सर जे आलं ते 7च्या 5 टाइम्स म्हणजे 35. या ठिकाणी मिडल नंबर कोणता आहे इवनमध्ये तर या ठिकाणी 6 आहे. म्हणजे 6च्या 5 टाइम्स तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. 6 5 = 30. आता पुढे काय सांगितले बघा. सिमिलरली फॉर 7 or 9 एक्सेट्रा कन्सिक्युटिव्ह ऑड ऑर इवन नंबर देअर सम इज 7 or 9 टाइम्स देअर मिडल नंबर. आता आपण या ठिकाणी 7 तुम्हाला कोणतीही काय करायची आहे तर कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर घ्यायचे आहेत. आपण घेऊ 7 कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर. या ठिकाणी मी सोपेच नंबर घेते. पहिला आपण काय करू तर 3. या ठिकाणी आपल्याला फक्त एकच करायचं आहे की 7 नंबर घ्यायचे आहे. काय सांगितलं आहे बघा 9 11 आणि 30 असे आपण ऑड कन्सिक्युटिव्ह नंबर घेतले. तर ह्याचं ॲडिशन आपण करून बघू काय आन्सर येतं ते. 7 घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी बघा. 7 म्हणजे अजून एक आपल्याला ॲड करावं लागेल या ठिकाणी 15. आता ह्याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे बघा 8 7. या ठिकाणी याचा आन्सर किती येणार 63. बघा या ठिकाणी 3 + 5 7 14 9 63. म्हणजेच आपला मिडल नंबर कोणता आहे तर 9 आहे. 9 × 7 इज इक्वल टू 63. आता जो त्याने पॉईंट सांगितला तसंच आपलं आन्सर येते बघा. सिमिलरली फॉर 7 आपण या ठिकाणी 7 काय घेतले 7 or 9 एक्सेट्रा कन्सिक्युटिव्ह ऑड ऑर इवन नंबर आपण या ठिकाणी काय घेतले आहेत तर ऑड नंबर घेतले आहेत आणि त्याचं काय केलं ॲडिशन केलं. देअर सम इज 7 or 9 टाइम्स एक्सेट्रा देअर मिडल नंबर. आता या ठिकाणी किती आपला टाईम येते तर या ठिकाणी मिडल नंबर कोणता आहे 9 आहे. म्हणजे 7 टाइम्स काय येते त्याचा आन्सर येते 9 × 7 इज इक्वल टू 63. आता पुढे आपण काय करू आपण हे 7 नंबरचं बघितलं. आता या ठिकाणी आपण काय करू तर 9 नंबर घेऊ. 9 आपण काय करू आता इवन नंबर घेऊ. आता हे काय केलं आपण ऑड नंबरचं बघितलं. आता आपण इवन नंबर घेऊ. 2 + 4 + 6 + 8 असे आपल्याला किती घेऊ आपण 9 घेऊ. 10
12, त्याच्यानंतर 14 आणि 16 असे आपण काय घेतले या ठिकाणी. बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे 7 or 9 देअर. आपण या ठिकाणी 7च नंबर घेऊ. 2, 4, 6, 8, 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपण याचा आन्सर काढून बघू. पहिलं 14 पर्यंत आपण नंबर घेतले. ठिकाणी काय येतं तर 56. अजून एक आपण हे बघितलं ते ऑड नंबरचं बघितलं. आता आपण या ठिकाणी इवन नंबर घेतले. इवन नंबरचं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते या ठिकाणी. आता हे जे सगळे आहेत ते इवन कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत. 2, 4, 6, 8. आपण पुन्हा एकदा ॲडिशन बघू. 2 + 4, 6, 12, 20, 30, 30 + 12, 42. ओके, 42 + 14, 56. आपलं ॲडिशन बरोबर आहे. आपण एकदा चेक केलं. 8. आता या ठिकाणी 8 × 7, 56. बघा या ठिकाणी पण तुमचा आन्सर काय आहे तर मिडल नंबरच्या 7 टाइम्स आहे. सिमिलरली पुन्हा एकदा वाचून दाखवते. फॉर 7 or 9 एक्सेट्रा कन्सिक्युटिव्ह ऑड और इवन नंबर देअर सम इज 7 or 9 टाइम्स देअर मिडल नंबर्स. या ठिकाणी आपला आन्सर काय आला आहे तर 7 टाइम्स ऑफ द मिडल नंबर. पुढे अजून आपण बघू 9 नंबर. 9चं आपण बघू कसं येतं ते. या ठिकाणी आपण पुढचे या ठिकाणी जे दिलेले आहेत ते 32. आपण ठिकाणी 34 मोठे नंबर मध्ये थोडे घेऊ आपण. +36 +38. त्याच्यानंतर पुढचा कोणता येणार इवन नंबर 38चा पुढचा 40, 42. किती झाले आपले 36 झाले. बघा या ठिकाणी 42, 44, 46 आणि 48. आता हे सगळे किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 चे आपण मोठे नंबर. आता तुम्हाला मी सगळे या ठिकाणी स्मॉल नंबर घेऊन दाखवले. आता या सगळ्याचं ॲडिशन आपण केलं तर या ठिकाणी आता आम्ही करत नाही. या ठिकाणी दिलेलंच आहे तुम्हाला किती होणार. बघा या ठिकाणी आन्सर किती येते. ह्या सगळ्याचं जर ॲडिशन केलं तर आन्सर किती येणार 360. आता या ठिकाणी मिडल नंबर कोणता आहे तर 40. आता 40 × 9 = काय येणार 360. म्हणजे या ठिकाणी मिडल नंबरचे आन्सर तुमचं किती आहे तर 9 टाइम्स आहे. या ठिकाणी मिडल नंबर कोणता आहे 40 आहे. 40च्या 9 किती होणार 360. असे तुम्ही कोणतेही नंबर जर घेतला या ठिकाणी आपण कोणते घेतले आहेत तर सगळे जे आहेत ते कन्सिक्युटिव्ह इवन नंबर आहेत. ते किती घेतले आपण टोटल 9 घेतले. आपण अजून एक एक्झाम्पल याच्यात बघू. छोटे आपण हे नंबर घेऊ. थोडेसे स्मॉल नंबर घेऊ. मी आता जे होते ते तुम्हाला बुकमधलेच दाखवले. आता हे जे नंबर आहे आपण याच्यात वाढवू अजून 9 करू. 2, 4, 6. या ठिकाणी आपण किती घेतले आहेत तर 7 घेतले आहेत. आपण 9 करू. 8, 10, 12, 14, 16 आणि 18. आता या ठिकाणी मिडल नंबर कोणता आहे 10. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या ठिकाणी या सगळ्याचं ॲडिशन किती होणार केला तर आता एवढं 14 पर्यंत आपलं किती होत आहे तर 56. त्याच्यात हे ॲड केल्यावर आपला आन्सर किती येणार आहे या ठिकाणी 90. बघा या सगळ्याचं हे सगळे काय आहे तर टोटल सगळे इवन कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत. पण किती आहेत टोटल या ठिकाणी आपण 7 घेतले 9 आहे. आता मिडल नंबर कोणता आहे तर 10. 10 × 9 काय येणार आन्सर 10 × 9 केल्यावर 90. आणि मिडल नंबरच्या काय आहेत तर 9 टाइम्स तुमचं काय येतं आन्सर येतं. आलं तुमच्या लक्षात. आता जेवढे काय हे होते या ठिकाणी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन जेवढी दिलेली होती जेवढे पॉईंट एक्सप्लेन करून या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत तेवढे मी तुम्हाला रिपीट एक्सप्लेन करून सांगितले. आता उद्याला आपण सॉल्व एक्झाम्पल आणि प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. बाकी म्हणजे जेवढं काही बेसिक मला इन्फॉर्मेशन देता आली तेवढी मी दिली. बाकीचं आपण पुढच्या भागात बघू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.